वंदनाचे चारी पक्ष दंडवत, नमस्कार, जय, सेवा आणि त्याच्या व्याख्या, त्याचं विस्तृत विवेचन काल आपण श्रवण केलेलं आहे. आपल्याला आसनिधानामध्ये 4 साधन स्वामींनी सांगितलेले आहेत. आसनिधानामध्ये सर्वज्ञांनी आपल्याला 4 साधन सांगितलेले आहेत. या 4 साधनामध्ये स्थान प्रसाद ही 2 जड साधनं आहेत आणि वासनिक आणि भिक्षे चेतन साधनं आहेत. आता या चतुर्विध साधनाला आपण वंदन करत असतो, तर स्थान प्रसादाला वंदन करण्याची जी पद्धती आहे ती भिन्न आहे आणि वासनिक भिक्षकाला वंदन करण्याची जी पद्धती आहे ती भिन्न आहे. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. स्थान प्रसादाची वंदन पद्धतीमध्ये स्पर्श भक्ती आहे आणि वासनिक भिक्षकाच्या वंदनामध्ये स्पर्श भक्ती नाही. हा महत्वाचा फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे. मस्तक आपण स्थानावरती टेकवतो किंवा विशेष असेल तर विशेषावरती टेकवतो, प्रसाद असेल तर प्रसादावरती. इतर जगामध्ये जे इतर जे धर्म आहेत आणि त्यांच्या ज्या उपासना पद्धती आहेत त्या उपासना पद्धतीमध्ये स्पर्शभक्ती कुठे सांगितलेली नाही किंवा नवविधा भक्ती सांगितलेली आहे. त्या नवविधा भक्तीमध्ये स्पर्शभक्तीचा कुठे उल्लेख नाही आहे. नवविधा भक्तीमध्ये पादसेवनम म्हणजे चरणसेवा असा एक प्रकार आलेला आहे, परंतु ती चरणसेवा आहे, स्पर्श करून वंदन करण्याचा भाग त्याच्यामध्ये कुठे आलेला नाहीये. आणि म्हणून मानवा संप्रदायाची जी उपासना आहे ती स्पर्श भक्ती आहे. जे पवित्र वस्तू आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, विशेष आहे, जे जे पवित्र वस्तू आहे, काष्ट आहे, धातू आहे, चर्म आहे, लोह आहे, तिथे मस्तक टेकवायला सांगितलेलं आहे. याचं काय कारण आहे? वंदन मस्तक टेकून करायला सांगितलेलं आहे. त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा अशी आहे की ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध झालेला आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने कृपाशक्ती परमेश्वराची निक्षेपलेली आहे आणि ही कृपाशक्ती तुम्हा साधनवंतासाठी काम करत असते त्या ठिकाणी, कारण ते ज्ञानरूप सामर्थ्य आहे. परवाच्या एका प्रवचनामध्ये मी सांगितलं की स्थानाच्या ठिकाणी, विशेषाच्या ठिकाणी, प्रसादाच्या ठिकाणी काय आहे? ज्ञानरूप सामर्थ्य आहे. ज्ञानरूप सामर्थ्य म्हणजे त्या सामर्थ्याला जाणीव आहे की ही वंदन करणारी व्यक्ती जी आहे ही कोण्या हेतूने माझ्याकडे आलेली आहे, तिचा उद्देश काय आहे, तिच्या भावना काय आहेत, तिच्या मनोकामना काय आहेत, हे सगळं ती जाणते ते सामर्थ्य. म्हणून त्याला ज्ञानरूप सामर्थ्य म्हणतात. एक जड सामर्थ्य असतं, एक ज्ञानरूप सामर्थ्य असतं. आता जड सामर्थ्य कशाला म्हणतात? जसं तुमच्याकडे दुचाकी वाहन आहे, 4 चाकी वाहन आहे, तर ते 4 चाकी वाहन जे आहे त्याच्यामध्ये पळण्याची क्षमता आहे, परंतु ते स्वयंचलित नाहीये. ते स्वयंचलित जर असतं तर ते आपोआप सुरू झालं असतं आणि इथून नेवाशाला जाऊन पोचलं असतं, सोन्याला जाऊन पोचलं असतं. परंतु त्याला स्वयंचलित नसल्यामुळे त्याला चेतन चालक लागतो. तर हे सामर्थ्य कसं आहे? जड सामर्थ्य आहे. पण स्थानाप्रसादाच्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य जे आहे ते मात्र ज्ञानरूप सामर्थ्य आहे. पहा, परमेश्वराने तुम्हासाठी एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे की स्थानाप्रसादाच्या ठिकाणी परमेश्वराने आपली कृपाशक्ती ठेवलेली आहे आणि वासनिक भिक्षुक जे आहेत त्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती ठेवलेली आहे. दोन्ही ठिकाणच्या शक्ती वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असतात. तर मुद्दा हा चाललेला आहे की स्पर्शभक्ती का? की त्या ठिकाणी जी कृपाशक्ती आहे, ज्या वेळेला तुमच्या मस्तकाचा भाग त्या पवित्र वस्तूला ज्यावेळेला स्पर्श होतो त्यावेळेला ती कृपाशक्ती तुमच्यासाठी कार्यरत होते. काय? जसं प्लग आहे, प्लगमध्ये पिन घातली मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, लगेच विजेचा प्रभाव सुरू होतो आणि तुमचा मोबाईल चार्जिंग होऊ लागतो.
त्याप्रमाणे विशेषावर मस्तक ठेवलं, प्रसादावरती मस्तक ठेवलं, स्थानावरती मस्तक ठेवलं की ती कृपाशक्ती जी आहे त्या कृपाशक्तीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह तुमच्या मस्तकामध्ये सुरू होतो. मात्र विधियुक्त वंदन होणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आपण स्थान नमस्कार करतो, प्रसाद नमस्कार करतो, विशेष नमस्कार करतो, हे सर्व करत असताना विधियुक्त होणं महत्वाचं आहे. आणि हे विधियुक्त ज्या वेळेला केलं जातं त्याला त्या कृपाशक्तीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह आपल्या ठिकाणी काय होतो, संचरला जातो आणि एक वेगळं सात्विक समाधान आपल्याला त्या ठिकाणी लाभतं. आणि म्हणून स्थानाच्या वंदनाने तथा प्रसादाच्या वंदनाने शास्त्रकारांनी जे म्हटलेलं आहे, गेले सत्वये तामशे काळी सत्वये, हे सत्व काय येतं तर तिथे वंदन केल्यानंतर त्या ठिकाणची शक्ती तुमच्यासाठी काम करते. आणि म्हणून जर एखाद्याला मानसिक ताण जर कधी आला असेल, आता प्रपंच आहे, प्रपंचामध्ये अनेक प्रकारचे चढ उतार असतात आणि हे चढ उतार अनुभवत असताना माणसाची चिडचिड पण होऊन जाते, तमतम होऊन जाते, रागराग होऊन जातो. अशा वेळेला त्याने काय केलं पाहिजे, स्थान नमस्कार केलं पाहिजे, प्रसाद नमस्कार केला पाहिजे. संदर्भ सांगतो की ज्या वेळेला तमगुणांचा प्रभाव आपल्यावरती होत असतो त्यावेळेला मानसिक ताण वाढतो, लक्षात ठेवा. आपल्याला राग का येतो, चिडचिड का वाढते, किंवा प्रपंचामध्ये कधी कधी पती पत्नींचं भांडण होतं, मुलाबाळांशी भांडण होतं, नातेवाईकांशी भांडण होतं, परस्परांचे विचार एकमेकांना पटत नाहीत आणि मग चिडचिड होते. याचं कारण हा तमगुण जो आहे, रजगुण जो आहे तो आपल्यावरती प्रभाव करत असतो. स्थान, काळ, पदार्थ आणि पुरुष हे रजतम सत्व या 3 गुणांनी व्यापलेले आहेत आणि ते आपल्यावरती प्रतिक्षणी काय करत असतात, हल्ला करत असतात. आपल्या लक्षात येत नाही. भूमी जी आहे, स्थान म्हणजे भूमी, ती त्रिगुणात्मक आहे, राजस तामस आहे. आपण जे पदार्थ सेवन करतो ते सुद्धा राजस तामस असतात. कारण ते पदार्थ आले कुठून, बनवले कुठे जातात, बनवणारी जी माणसं आहेत, आचार्य आहेत, ते कशा स्वभावाचे आहेत, कशा प्रकृतीचे आहेत, या आणि ज्या काळामध्ये तुम्ही स्वयंपाक करतात तो काळ कसा आहे, या सर्व गोष्टींवर त्याची गुणवत्ता अवलंबून असते, लक्षात ठेवा. मग भूमी राजस तामस असेल तर तसे परिणाम आपल्यावरती होत असतात. महाभारतातला एक प्रसंग आहे. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि युधिष्ठिर कुठेतरी विहाराला निघालेले होते आणि विहाराला जात असताना एक भूमी अशी लागली की अचानक युधिष्ठिराच्या मनाच्या विचारांचं परिवर्तन झालं आणि त्याच्या मनामध्ये काय आलं की श्रीकृष्ण चक्रवर्तींना सुवर्णाचा मुकुट परिधान केलेला आहे, काय करायचंय म्हणे यानं सुवर्णाचा मुकुट, तो मुकुट आपण हिसकावून घ्यावा आणि आपल्या डोक्यावरती परिधान करावा, असा विचार युधिष्ठिराच्या मनामध्ये आला. आणि आल्यानंतर कृती त्याने केली नाही, परंतु विचार मात्र मनामध्ये आला. हे कशामुळे झालं, तमगुणामुळे. मग पुढे पुढे गेल्यानंतर पुन्हा विचाराचं परिवर्तन झालं. त्यांना पश्चाताप वाटू लागला की माझ्या मनामध्ये असा विचार का आला. आणि म्हणून त्यांनी देवाला प्रश्न विचारला, श्रीकृष्ण भगवंता अशा अशा प्रकारचा माझ्या मनात विचार आलता, पण आता तो विचार गेला, असं का झालं. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी निरूपण केलं, एके भूमी राजसा एके भूमी तामसा. ज्याला सृष्टीची निर्मिती झाली त्याला ही संपूर्ण सृष्टी कशी निर्माण झाली, त्रिगुणात्मक निर्माण झाली. कारण अष्टभैरवांच्या स्वरूपी असलेला जो प्रपंच आहे तोच मुळात त्रिगुणात्मक आहे, रजतम सत्व या 3 गुणांनी व्यापलेला आहे. आणि आपण ज्या भूमीतून आलो ती भूमी तमगुणांनी व्यापलेली आहे आणि म्हणून त्या प्रकारचं परिवर्तन तुझ्या मनामध्ये झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे हा तमगुण जो आहे तो तमगुण आपल्यावरती प्रभाव करत असतो. आपण उपहार तरी कशासाठी दाखवतो, उपहार दाखवण्याच्या पाठीमागची जी कारणमीमांसा आहे ती अशीच आहे की तयार केलेले जे पदार्थ आहेत
त्याच्यावरती रजतम गुणांचा प्रभाव झालेला असतो आणि तो प्रभाव कमी व्हावा, सात्विक अन्न आपल्या पोटामध्ये जावं आणि आपलं मन, बुद्धी, चित्त, अंतकरण शुद्ध राहावं, सात्विक राहावं, यासाठी काय केलं जातं, उपहार दाखवला जातो. आणि देवाला आपण प्रार्थना करतो, कृपा दृष्टीने अवलोकोनी उचिष्ट आपला प्रसाद देवनी घडवावा अधिकार. म्हणजे परमेश्वराची कृपा दृष्टी ज्यावेळेला पडेल त्यावेळेला ते अन्न काय होतं, सात्विक तयार होतं. सात्विक अन्न सेवन केलं तर त्याचं मन सुद्धा सात्विक राहतं. मन कसं सात्विक राहतं, एक महत्वाचा सिद्धांत तुम्हाला सांगतो. मागे मला वाटतं एका कुठल्या तरी पदार्थात मी सांगितला होता. आपण जे अन्न सेवन करतो हे त्रिगुणात्मक आहे, लक्षात ठेवा. आणि ते सात्विक होण्यासाठी आपण देवाला उपहार दाखवतो, तो उच्चिष्ट प्रसाद आपण घेतो. उपहाराचं सेवन करायला काही हरकत नाही. काही लोकांचे चुकीचे समज झालेले आहेत, उपहाराचं खायचं नाही, उपहाराचं खायचं नाही, उपहाराचं खायचं नाही. मग काय दुसरं काय खाता मग तुम्ही? अरे देवाला दाखवलेलं खात नाही, मग तुम्ही काय देवाचे शत्रू आहे का तुम्ही? हा, सांगितलं ते चुकीचं सांगितलं. कोणतं खायचं नाही कोणतं खायचं याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. निर्हेतुक जो उपहार दाखवला जातो, आता तसं तर पुष्कळ हेतू धातूचं अन्न आता मार्गांमध्ये पंक्ती होतात. कितीतरी हेतू धातूच्या पंक्ती असतात. कोणाचं लग्न आहे तर कोणाचं वाढदिवस आहे तर कोणाचं काय तर कोणाचं काय, हे कमी पंक्ती होतात काय, त्यात खऱ्या हेतू धातूच्या पंक्तीत उपहार निर्हेतुक जर दाखवला तर त्याचा परमेश्वर स्वीकार करतात. काय, परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. त्या उपहाराचं सेवन करायला काही अडचण नाहीये. प्रश्न एकच आहे, उपहार दाखवणारी व्यक्ती निर्हेतुकपणे दाखवते आहे आणि म्हणे उपहार ताट ठेवलं की पटकन सांगितलं माया खाते. ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली माया आहे. ती काय तुमच्या असे उपहार ताट लगेच हिसकावून घ्यायला तयार आहे का ती? काहीतरी तत्वज्ञान समजलं पाहिजे. तर विषय हा चालला, थोडं विषयांतर होऊ लागलं. तर विषय हा आहे की या रजतम गुणांचा प्रभाव आपल्यावरती होतो आणि तो प्रभाव झाल्यामुळे चिडचिड होते. तो रजतमाचा प्रभाव स्थान नमस्कार केल्याने काय होतो, दूर होतो. म्हणून स्पर्श भक्ती आहे. घोडाचोडीच्या शिष्यासोबत आमचे स्वामी होते. त्यांनी आगी गावं जाळला त्या घोडाचोडीच्या शिष्याने. स्वामीने त्याची संगत सोडली आणि स्वामी 3 अहोरात्र चालत चालत रिद्धपूरला आले. या चरित्रातून तत्व हे सांगितलेलं आहे की आपल्याला जर अशा प्रकारचा जर काही दोष घडलेला असेल, तमगुण वाढलेला असेल, तर आपण सुद्धा स्थान वंदन केलं पाहिजे, प्रसाद वंदन केलं पाहिजे. आणि ते प्रभावित झालेला जो तमगुण आहे तो दूर होण्यासाठी स्पर्श भक्ती. म्हणून स्पर्श कपाळ स्थानावरती टेकवायचं आहे, विशेषावरती टेकवायचे, प्रसादावरती टेकवायचं आहे. आणि हे करत असताना विधी वाक्यांचं उच्चारण करायचं आहे. आता अन्य संप्रदायाची जी वंदन पद्धती आहे ती फक्त कशी आहे, दोन्ही हात जोडतात आणि बाजूला होतात. त्यांच्या भक्तीमध्ये एकच प्रकार आहे. पण महानुभावांची जी वंदन पद्धती आहे त्याला पूर्वार्ध पण आहे आणि त्याला उत्तरार्ध पण आहे. ज्याला स्थान नमस्कार करायला आम्ही जातो तेव्हा मंदिर पाहताच अगोदर 2 दंडवत घालायचे असतात. इथूनच वंदनाला सुरुवात होते. शास्त्रकार म्हणतात, स्थाना जाता प्रसाद नमस्कार करिता दुरून दंडवत घालीजे. दुरून दंडवत घालायचे असतात आणि मग तिथे जाऊन ते स्थान नमस्कार करायचं असतं. म्हणजे वंदनाच्या प्रक्रियेला दंडवताच्या विधीपासून काय होतो, प्रारंभ होतो. आणि मग तिथे गेल्यानंतर मस्तक त्या ठिकाणी हात सवळे करून मस्तक तिथे टेकवून विधी वाक्यांचं उच्चारण करून, आम्ही परवा लोसर खानगावला बरेचशी उजळणी घेतली की विधी वाक्य काय म्हणतात, नाम काय कसे म्हणतात वगैरे वगैरे. तर बऱ्याच जणांना त्याच्यापासून बरीचशी माहिती नाहीये. तर ह्या गोष्टी प्राथमिक अतिशय महत्वाच्या आहेत आणि प्रत्येक नामधारक वासनिकाला किंबहुना भिक्षुकांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विधी वाक्यांचं उच्चारण करून ते स्थान आपण काय करायचं असतं, नमस्कार करायचं असतं. आणि त्याच्यात घडणारे जे अविद्या आहेत, दोष आहेत, ते चुकवायचे असतात. त्या संदर्भातलं एक प्रवचन तुम्ही मागे
भुते टाकायच्या मुक्कामी ऐकलेलंच आहे. तर अशा प्रकारे स्थानवंदन करायचं आहे. नंतर आता विशेष वंदनाची पद्धती कशी आहे? ठीक आहे, स्थान एका ठिकाणी आपण तिथे जाऊन नमस्कार केला. विशेष नमस्कार करताना हात सवळे केल्यानंतर हात कोरडे होऊ द्यावेत किंवा परमार्जनाने ते कोरडे करावेत. पूर्वीच्या काळी शाळेमध्ये टिप कागद होता, तुम्हाला माहिती आहे का जुन्या लोकांना? शाईने लिहिलं जायचं, वहीवर जर शाई टाकातून जर शाई सांडली तर टिप कागदाने ती टिपायचं. आता टिप कागदच माहित नाही कोणाला. त्याप्रमाणे हात कोरडे करताना त्या परमार्जनाला असे चोळायचे नाही, तर असे फक्त टिपायचे आणि हात कोरडे करायचे. आणि परमार्जन हे रोज धुतलं गेलं पाहिजे, स्वच्छ असावं. काही ठिकाणच्या देवपूजनची परमार्जन जर पाहिली तर असं वाटतं हे काय चुलीचं पोतेर आहे की काय आहे. तर अशा प्रकारे हात कोरडे केल्यानंतर विशेष कसा नमस्कार करायचा लक्षात ठेवा. विशेष वंदनाची पद्धती अशी आहे की हातामध्ये विषय घेतल्यानंतर आपलं मस्तक त्या विशेषावरती असं झुकवायचं आहे. जे कपाळ विशेषाला लावायचं, विशेष कपाळाला नाही लावायचा. दोन शब्दातला फरक लक्षात घ्या. नाही तर काही जण काय करतात, विशेष घेतात आणि असा कपाळाला लावतात. ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि अवेलनात्मक आहे, लक्षात ठेवा. त्याने त्या परमेश्वराच्या संबंधित वस्तूची अवेलना होते. जो परमेश्वर संबंधित परमाणू ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ सांगितला स्वामींनी, त्या संबंधित वस्तूची अवेलना होते. आणि म्हणून विशेष हातामध्ये घेतल्यानंतर त्याला मस्त खाली टेकून नमस्कार करायचा आहे, त्याला उलट पालट नाही करायचं. हे बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येतं की या विशेषाला उलट पालट करतात. उलट पालट करण्याची गरज नाही. तो परमेश्वराचा संबंधित विशेष जो आहे तो एक संघ नमस्कारी आहे, लक्षात ठेवायचा. म्हणजे अखंड नमस्कारी आहे. त्याची फक्त वरचा पापुद्रा नमस्कारी आहे आणि मधला भाग जो आहे तो अन्य आहे असं नाही. तर तो एकसंघ नमस्कारी आहे. एकसंघ त्याच्यामध्ये कृपाशक्तीचा निक्षेप झालेला आहे. म्हणून विशेष उलटा पालटा करू नये. त्याच्यामध्ये त्या विशेषाची अवेलना होते, लक्षात ठेवा. फक्त चिंतामणी जर ओटा असेल तर चिंतामणी ओट्याला चारी बाजूंनी वेगळ्या प्रकारचे विशेष धातू बसवलेले असतात. तो चिंतामणी ओटा जो आहे तो फक्त चारी बाजूंनी नमस्कार करावा. बाकी संबंधित जो विशेष आहे तो एकसंघ असल्यामुळे त्याला उलट पालट करू नये. त्याचप्रमाणे मूर्ती जी असते ती मूर्ती सुद्धा उलट पालट करू नये. तर एकाच ठिकाणी मस्तक ठेवून परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत हा शब्द प्रयोग करून तो नमस्कार करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे ज्ञानयुक्त वंदन पद्धती आपल्या साधनेची शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर ते स्थान नमस्कार करताना, तो विशेष नमस्कार करताना किंवा तो प्रसाद नमस्कार करताना त्या ठिकाणची लीळा सुद्धा आठवणं महत्वाचं आहे. लीळा जर आठवली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुय्यम लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तसं तर मागे सांगितलं तुम्हाला की स्थान नमस्कार करण्याला जाताना, प्रसाद नमस्कार करण्याला जाताना त्या ठिकाणच्या लीळा आठवत जावं. त्या लीळा आठवायला तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला स्थान नमस्कार केल्याची, प्रसाद नमस्कार केल्याची योग्यता अगोदरच प्राप्त होते. म्हणजे कृती घडण्याच्या अगोदरच त्याची तुम्हाला फलश्रुती प्राप्त होते. परमेश्वराची केवढी यंत्रणा आहे. अजून तुम्ही स्थान प्रसाद वंदन केलेलं नाही, पण फक्त त्याच्या लीळा आठवत निघालात तुम्ही, तर स्थान प्रसाद नमस्कार केल्याची तुम्हाला फलश्रुती प्राप्त होते. आणि तिथे गेल्यानंतर मग लीळा आठवून जेव्हा स्थान करतो तेव्हा मग स्मरणाची योग्यता आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून स्थान प्रसाद विशेष नमस्कार करताना त्या ठिकाणच्या लीळा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला जेव्हा श्री गुरूंकडून विशेष दिला जातो तेव्हा आपण त्यांना विचारायचं आहे की हा विशेष कोणत्या लीळेचा आहे, किंवा कोण्या एखाद्या साधनवंताने आपल्याला विशेष दिला तर हा विशेष कोणत्या लीळेचा आहे हे आपण त्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ती लीळा आठवून आपल्याला ते काय करता येईल, नमस्कार करता येईल. अशा प्रकारे या वंदन पद्धतीमधले काय आहेत, बारकावे आहेत. आणि उलट पालट करून जर विशेष नमस्कार केला, मूर्ती नमस्कार केली,
त्याच्यामध्ये आविधी घडतो, आवेलना घडते. म्हणून या गोष्टी साधनवंतांनी काय करायच्या आहेत, टाळायच्या आहेत. आता प्रसाद नमस्कार करण्याचे, वंदनाचे सुद्धा एक वेगळ्या प्रकारची विधी आहेत. स्थानाचे विशेषाचे वेगळे आहेत. स्थानावरती आपण अधिक वेळ मस्तक ठेवून नमस्कार करू शकतो, किंवा विशेष हा सुद्धा अधिक वेळ मस्तकाला लावून विशेष नमस्कार करू शकतो. पण तसा प्रसाद नाहीये. प्रसाद नमस्कार करण्याचे विधी काही वेगळेच आहेत. त्याविषयी स्वामींनी सांगितलेलं आहे की सकृत सेवी जे प्रसाद ज्याला आपण हातामध्ये घेतो, आसनावरून घेतो, किंवा देवपूजेच्या ओळीमध्ये असताना ज्यावेळी प्रसाद आपण घेतो, त्यावेळेला आपल्या हातात प्रसाद घेण्यापूर्वी दोन्ही हात जोडून अगोदर प्रसादाला नमस्कार करावा. प्रसाद सेवेमध्ये म्हटलेलं आहे, ऐसाही दोही देवाचा संबंध प्रसाद वंदीजे सेवीजे. अगोदर त्याला वंदन करावं आणि मग सेवणे म्हणजे नमस्कार करणे, मस्तक ठेवून नमस्कार करणे. अगोदर दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आणि मग तो प्रसाद हातामध्ये घेऊन नमस्कार करायचा आहे. पण कसा करायचा आहे? सकृत सेवेचे. सकृत म्हणजे अल्प काळामध्ये, आणि तोही हळुवार. जसं स्थानावरती आपण मस्तकाचा भार देतो, विशेषावरती मस्तकाचा भार देतो, तसा भार मात्र प्रसादावरती मुळीच द्यायचा नाही. जर तसा दिला गेला तर सकृत सेवेचे या वचनाचा भंग होऊन प्रसाद नमस्कार करण्याची योग्यता होण्याऐवजी आपल्याला आविधीच घडतो. म्हणून प्रसाद नमस्कार करताना हळुवार नमस्कार करायचा आहे, फुलाप्रमाणे नाजूक पद्धतीने नमस्कार करायचा आहे. आणि प्रामुख्याने हात कोरडे असावेत. कपाळावर वळलेले केस प्रसादाला लागता कामा नये. कपाळावरचा गंध आहे तो प्रसादाला लागता कामा नये. लहान मुलांच्या हातात प्रसाद देऊ नये, कारण त्यांना त्या विधीचं ज्ञान नसतं. आणि म्हणून प्रसाद नमस्कार करताना वंदनाच्या वेळेला ह्या काळज्या घ्यायच्या असतात. आणि परमेश्वराने प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद, या विधिवाक्यांचं उच्चारण करून प्रसाद नमस्कार करायचा असतो. आणि प्रसाद सुद्धा 3 दिवसातून एकदा नमस्कार करायचा असतो. आता ज्यांच्याकडे अधिक प्रसाद आहेत त्यांनी रोज एक प्रसाद केला तर काय हरकत नाही. ज्यांच्याकडे एखादाच प्रसाद आहे त्यांनी 3 दिवसातून एक वेळेस प्रसाद वंदन करायचं आहे, रोज रोज करायचा नाही. कारण या प्रासादिक ज्या वस्तू आहेत त्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्या भक्तांना प्रसन्न होऊन दिलेल्या आहेत. 800 वर्षापासून त्याची परंपरा आणि जपणूक चालू आहे. आणि आपल्यावर सुद्धा ती जबाबदारी आहे. जसं आमच्या पूर्वजांनी या वस्तूंची जपणूक करून त्या वस्तू आमच्यापर्यंत पोहोचवल्या, आपण सुद्धा त्याची जपणूक करून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि म्हणून प्रसाद हे कसे करायचे? हळुवार नमस्कार करायचे आहेत. आणि 3 दिवसातून एकदाच प्रसाद करायचा आहे. ज्यांच्याकडे एखादा असेल त्यांनी 3 दिवसातून करायचं. आता ज्यांच्याकडे प्रसादच नाहीत त्यांनी काय करायचं? तर प्रसाद तुल्य स्थान तुम्हाला मागच्या निरूपणामध्ये सांगितली गेलेली आहेत. डोमेग्रामचा राजमठ, डोमेग्रामची शिन्नस्थळी, रिद्धपूरचा गुढा, पिवळ तळवली आणि क्षेत्रकाज या 1650 तीर्थस्थानांमध्ये ही 5 स्थानं जी आहेत ही कशी आहेत? प्रसाद तुल्य आहेत. प्रसादाच्या ठिकाणी जसे कृपाशक्तीचं प्राधान्य आहे त्याप्रमाणे या विशेषांमध्ये कृपाशक्तीचं प्राधान्य, स्थानांमध्ये कृपाशक्तीचं प्राधान्य आहे. ज्यांच्याकडे या स्थानाचे विशेष आहेत त्यांनी ते नमस्कार प्रतिदिनी करावेत. आता एखाद्याकडे तोही विशेष नसेल मग त्यांनी काय करायचं? त्यांनी सूत्रपाठामधलं जे प्रसाद सेवा नावाचं प्रकरण आहे, ज्याची रचना या पंथाचे दुसरे आचार्य पंडित बायदेव व्यास यांनी केलेली आहे, त्या प्रसाद सेवेचं पारायण करायचं त्यांनी. म्हणजे त्याला प्रसाद सेवा केल्याचं काय होईल? गोमट प्राप्त होईल. आणि म्हणून आपल्याकडे प्रसाद नाही अशी बऱ्याच उपदेशांना खंत वाटत असते, आणि तो प्रसाद आपल्याकडे असावा या हव्यासापोटी मग जे प्रसाद नवीन बनावट तयार झालेले आहेत, किंवा बनावट नसेल, व्यवस्थित असेल पण तो विकत घेऊन आपल्याकडे ठेवण्याचा, नमस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. पण लक्षात ठेवा,
अशा पद्धतीने जर प्रसाद घेतला गेला तर त्याचं गोमटं लागत नाही, लक्षात ठेवा. विकत घेतलेल्या प्रसाद वंदनाचं गोमटं नाही, भांडून घेतला प्रसाद वंदनाचं गोमटं नाही, चोरून घेतला प्रसाद वंदनाचं गोमटं नाही, आग्रह करून मागितला प्रसाद वंदनाचं गोमटं होत नाही, हे लक्षात ठेवा. दगड नमस्कार करणे किंवा अन्य वस्तू नमस्कार करणे आणि ते करणे सारखंच आहे. का? की परमेश्वराने जीवांचा उद्धार होण्यासाठी प्रसन्न होऊन या वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत. परमेश्वराचा हेतू काय? की त्या वस्तू नमस्कार केल्याने तुम्हाला योग्यता व्हावी आणि तुमची परमेश्वराच्या दिशेने वाटचाल चालू व्हावी. त्यासाठी परमेश्वराने साधन निर्माण केलेलं आहे. त्याची खरेदी विक्री करण्याचा अधिकार आपल्याला देवाने दिलेला नाहीये. ज्यावेळेला अशी खरेदी विक्री चालू होते त्यावेळेला त्यातली प्रसन्नता तुमच्यासाठी काम करत नाही. जसं परवा चरित्र सांगितलं सारंग पंडिताचं. सारंग पंडित म्हणतात की आम्ही भक्त आहोत. स्वामी म्हणाले तुमच्यासारखे जर भक्त असतील तर देवच नाही म्हणा. आणि म्हणून आपण जर अशा पद्धतीने विशेष विकत घेतले, मूर्त्या विकत घेतल्या, प्रसाद विकत घेतले, तर त्या ठिकाणी जरी सामर्थ्य असेल तरी ते सामर्थ्य तुमच्यासाठी काम करणार नाही. आणि ते ज्ञानरूप सामर्थ्य आहे, ते काय असं वेड सामर्थ्य नाहीये. तुम्ही घ्यावं विकत कसंही आणि मग तुम्हाला त्याचा लाभ व्हावा, मुळीच होणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या गुरुने जे प्रसन्न एक विशेष दिला असेल तो एकच विशेष आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे, लक्षात ठेवा. आणि मग अशा प्रकारे विकत घेतलेल्या वस्तू वंदन करू नका. त्याच्यामध्ये परमेश्वराची प्रसन्नता राहत नाही आणि असलेलं कृपा सामर्थ्य ते तुमच्यासाठी काम करत नाही. म्हणून मानवांच्या वंदन पद्धतीमध्ये प्रसन्न होऊन जे आलेलं आहे तेच नमस्कार करण्याची पद्धत आहे. काय? प्रसन्न होऊन जे दिलेलं आहे त्यालाच प्रसाद म्हणतात. आणि संबंधे पवित्रता आली तो प्रसाद आहे, तो संबंध वंदनीय आहे. अशा प्रकारे स्थान आणि प्रसाद यांच्या वंदनाची पद्धती आहे. आता पुढच्या दोन साधनांकडे दृष्टिक्षेप करूया. वासनिक आणि भिक्षू हे चतुर्विध साधनातले दोन मुख्य घटक आहेत. पहिली दोन साधनं जड आहेत, तर वासनिक आणि भिक्षू दोन साधनं कशी आहेत? चेतन आहेत. चेतन म्हणजे सोप्या भाषेमध्ये सजीव आणि जड म्हणजे निर्जीव. हे शब्द आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे, सजीव निर्जीव. सजीव म्हणजे चेतन, निर्जीव म्हणजे जड. तर हे वासनिक भिक्षुक जे आहेत हे चेतन साधन आहेत आणि यांच्या सुद्धा वंदनाची पद्धती आहे. जसं स्थान आणि पहिल्यांदा वासनिक आणि भिक्षुक कोणाला म्हणतात याचं आपण स्पष्टीकरण करूया. वासनिक म्हणजे अनिष्ट सेवा पोळेतो वासनिक. अनिष्ट सेवा पोळे म्हणजे प्रपंचाचा गाडा चालवत असताना प्रतिदिनी ज्या दोषरूप क्रिया घडतात त्याच्याविषयी ज्याच्या मनामध्ये दुःख आहे तो परमेश्वरापाशी रोज देवपूजेविषयी दंडवत घालताना दुःख करून रडतो की देवा मला आज अशा अशा प्रकारचे दोष घडलेले आहेत, क्षमा करा, असा दोष घडण्याचा पुन्हा मला योग येऊ देऊ नका, असा जो दुःख करतो तो आहे वासनिक. किंवा प्रपंचामध्ये असून भविष्यात सर्वसंग परित्याग करून परमेश्वराला अनुसरण्याची ज्याला इच्छा आहे त्याला वासनिक म्हणतात. बाकीचे नामधारक आहेत. जो अनिष्ट सेवा पोळत नाही किंवा भविष्यामध्ये परमेश्वराला अनुसरण्याची ज्याची इच्छा नाही, वासना नाही, तो नामधारक आहे, तो वासनिक सदरामध्ये मोडत नाही. पण प्रपंचामध्ये असून या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत तो चतुर्विध साधनामध्ये गणला जातो, म्हणजे तो वासनिक या सदरामध्ये मोडतो. आणि भिक्षू म्हणजे सर्वसंग परित्याग करून परमेश्वरासाठी आपलं जीवन समर्पित करून मोक्षप्राप्तीची साधना जो आचरतो त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला भिक्षुक असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हे दोन्ही साधनं कशी आहेत? वंदनीय आहेत. वासनिकही वंदनीय आहे आणि भिक्षुक पण वंदनीय आहे. दोघांच्या ठिकाणी परमेश्वराची ज्ञानशक्ती आहे. परंतु वासनिक जो आहे हा अजून प्रपंचामध्ये आहे, त्याच्यामुळे तो एका श्रेणीनं खालच्या पायरीवर आहे. आणि भिक्षुक जो आहे हा सर्वसंग परित्याग केलेला असल्यामुळे एका पायरीने वरती आहे.
आता या चेतन साधनांना दंडवत जो करायचा आहे तो वासनिकही तसा दंडवताला योग्य आहे, भिक्षुकही दंडवताला योग्य आहे. म्हणून वासनिकालाही दंडवत केला पाहिजे आणि भिक्षुकालाही दंडवत केला पाहिजे. मात्र चतुर्थ साधनामधला जो आहे तो वर का लक्षात ठेवा, म्हणजे समजण्यामध्ये फरक होऊ देऊ नका. आता भिक्षुक जो आहे त्या भिक्षुकाने वासनिकाला दंडवत करावा की नाही असे बरेचसे प्रश्न मागे काही उपस्थित झालेले होते. चंडीगडहून एक परिमल नावाचं मासिक निघत होतं, त्याच्यामध्ये हे प्रश्न बरेच आलेले होते, पण त्याची समर्पक उत्तर त्या संपादकांकडून त्या मासिकामध्ये काही दिली गेलेली नव्हती. तर गुर्जरशी व्यासांच्या प्रसाद सेवेमध्ये याचं स्पष्टीकरण आलेलं आहे. वासनिक भिक्षुकाशी दंडवत करी तर गुण आती, त्याला गोमट प्राप्त होतं. वासनिकाने जर भिक्षुकाला दंडवत केला तर त्याला काय होतं, गुण आती म्हणजे गोमट प्राप्त होतं. न करी तर दोष आती. वासनिकाने जर भिक्षुकाला दंडवत केला नाही तर मग त्याला काय होतं, अवहेलनाचा दोष लागतो. आता याच्या उलट भिक्षुकाने वासनिकाला दंडवत करावा का वंदन करावं का, ना त्याच्याविषयी सांगतात गुर्जरशी व्यास. गुर्जरशी व्यास हे फार मोठे अधिकारी पुरुष होऊन गेले, ज्यांनी स्वामींच्या वचनांवर तिन्ही स्थळांची मांडणी केलेली, भाष्य केलेलं आहे, तिन्ही स्थळांची बांधणी केली, ते आचार्य श्री गुर्जरशी व्यास. आता ते काय म्हणतात की भिक्षुक वासनिकाशी दंडवत करी तर गुण आती, न करी तर दोष नाही. म्हणजे वासनिकाला दंडवत करणे हे भिक्षुकासाठी तसं बंधनकारक नाही. केला त्याला गोमटच होणार आहे, नाही केला तर अवहेलनाचा दोष लागणार नाही. मात्र वासनिकाने जर भिक्षुकाला दंडवत केला तर त्याला गुण प्राप्त होईल, न करी तर दोषाती. अशा प्रकारे हा वंदनाचा विधी गुर्जरशी व्यासांच्या प्रसाद सेवेमध्ये सांगितलेला आहे. आता याच्यातला दुसरा महत्वाचा भाग असा की स्थान आणि प्रसाद किंवा विशेष याच्यामध्ये स्पर्शभक्ती सांगितलेली आहे. वासनिक भिक्षुकाच्या वंदनामध्ये स्पर्शभक्ती नाही, हे लक्षात ठेवा. अलीकडे काय झालेलं आहे की पायावर डोकं ठेवण्याची एक पद्धत निघालेली आहे, किंवा ते अधिकरण ज्ञानी बसलेले असतील तर मांडीवरती डोकं ठेवतात. ही चुकीची पद्धत आहे. वासनिक भिक्षुकाच्या वंदनामध्ये स्पर्शभक्ती मुळीच नाही, ती फक्त स्थानप्रसादाच्या बाबतीत लक्षात ठेवा. स्मृतीस्थळातला प्रसंग आहे. स्मृतीस्थळातले जे साधक आहेत हे स्मृतीस्थळामधले साधक श्री नागदेव आचार्यांच्या चरणावरती नमस्कार, डोकं ठेवून नमस्कार करण्याचा प्रयत्न करत असत. त्यावेळेला नागदेव आचार्यांनी त्यांना फटकारलेला आहे, काय की अशा प्रकारे पायावरती डोकं ठेवून कोणी नमस्कार करायचा नाही, असं आचार्यांनी भिक्षुकांना फटकारलेलं आहे. आणि आचार्यांना ते आवडतही नव्हतं. आता आचार्यांचं शरीर प्रसाद होत होतं, तो एक भाग वेगळा आहे, परंतु वासनिक भिक्षुकाच्या पायावरती डोकं ठेवून कधी नमस्कार करू नये, तर फक्त नम्र भावे वाकून त्यांना नमस्कार करावा, हे लक्षात ठेवा. किंवा ते कोणी बसलेले असतात, काही जण मांडीवरती डोकं ठेवतात, मांडीवरती सुद्धा डोकं ठेवून नमस्कार करायचा नाही. कारण वासनिक भिक्षुकाची वंदन पद्धती ही स्पर्शभक्ती नाही, तर ती फक्त दुरून हात जोडून करण्याची भक्ती आहे. आणि म्हणून स्थानप्रसाद आणि वासनिक भिक्षू यांच्या वंदन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचा मूलभूत भेद आहे. आणि हा मूलभूत भेद जर लक्षात ठेवला तर आपल्याला विधियुक्त वंदन जे आहे ते विधियुक्त वंदन घडत राहील. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे स्थान नमस्कार करताना, प्रसाद नमस्कार करताना जशा आपण लीळा आठवतो, त्याप्रमाणे वासनिक भिक्षुकाला भेटायला जाताना किंवा त्यांना नमस्कार करताना त्यांचा त्याग, त्यांची तपश्चर्या ही मनामध्ये आठवायची असते. एखादा वासनिक जर असेल त्याला विचारावं, का हो तुम्हाला परमेश्वर मार्गाचा योग कसा आला, तुम्हाला परमेश्वराचा बोध कोणापासून झाला. आम्ही एकदा आश्रमामध्ये व्याख्यानामध्ये विषय ठेवला होता, बोध कोणापासून झाला. बोध म्हणजे काय, मी जीव आहे
आणि श्री चक्रप्रभू परमेश्वर अवतार आहेत. ही प्रचिती तुम्हाला कोणापासून आली, कशी आली, काय प्रसंग झाला, त्याचं निरूपण करा आम्हाला. म्हणजे बोध कोणापासून झाला हे सांगा आम्हाला. म्हणजे त्यांना ते परमेश्वर मार्गामध्ये कसे आले हे त्यांचे त्याग जो आहे, त्यांचा योग जो आहे तो आपण आठवायचा असतो. किंवा एखादा भिक्षुक असेल त्याला विचारावं किंवा त्याच्याविषयी माहिती घ्यावी अगोदर, की एवढे मोठे घरचे श्रीमंत होते, त्यांनी परमेश्वरासाठी सगळा त्याग केलेला आहे. त्यांचा त्याग पोटी भरावा म्हणजे अंतःकरणामध्ये आठवावा आणि ती आठवण करत त्यांच्या भेटीला जावं. किंबहुना त्यांना आपण जेव्हा दोन्ही हात जोडून दंडवत करतो त्यावेळेला त्यांना घडलेला जो त्याग आहे किंवा त्यांची जी तपश्चर्या आहे, त्यांची जी साधना आहे ती कशा पद्धतीची आहे आपल्याला माहित नसेल तर त्यांना विचारावी आणि ती मनामध्ये काय करावी, आठवावी. जशा लीळा आठवतो तसं ते मनामध्ये आठवावं. त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, लाभ आहे. आणि म्हणून बोध कसा झाला हे सुद्धा वासनिकाला विचारावं, नामधारकाला पण विचारावं. कारण नामधारक जो आहे त्याला सुद्धा परमेश्वर कोण आहे कळालं, तेव्हा तर तो उपदेश घ्यायला तयार झाला. त्याला जर कळालं नसतं की परमेश्वर कोण आहे, देवता कशा वेगळ्या आहेत, प्रपंच वेगळा आहे, जीव वेगळा आहे, या गोष्टी जर त्याला समजल्या नसत्या तर त्याने उपदेश घ्यायला तो तयार झाला नसता. म्हणून तुम्हाला देव कसा कळाला, जसं उपाध्ये वासना कळाला. कसा कळाला? पैठणला स्वामींचं वास्तव्य आहे आणि पैठणला स्वामींचं वास्तव्य असताना भोगनारायणी पूर्वार्ध काळामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि कास्ता हरदेव पंडित हे गीतेवरती व्याख्यान करायचे पैठणमध्ये. आणि त्यांना जर काही प्रश्न निर्माण झाले तर ते आमच्या स्वामींना विचारत असत. एकदा असेच कास्ता हरदेव पंडित स्वामींकडे आलेले आहेत आणि गीतेतले संदेह विचारत आहेत आणि त्याच दरम्यान उपाध्यबाज स्वामींच्या भेटीला त्या ठिकाणी आलेले आहेत. ते बळेग्रामहून आलेले आहेत आणि स्वामींची त्यांची चर्चा चाललेली आहे. तर स्वामींनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला हे जे गोपाळ मंत्र, हे जे माहिती झालेली आहे ही कुठे, गोपाळ मंत्रातून हा जो परिचय झाला की गोपाळ मंत्राचे भेद किती आहेत, पण भेद आहेत किती, तेव्हा त्यांनी सांगितलं 10-5 भेद आहेत. जे हरदेव पंडितांनी सांगितलं 10-5 भेद आहेत गोपाळ मंत्राचे. तेव्हा स्वामी त्यांना सांगतात, अहो गोपाळ मंत्राचे फक्त 10-5 भेद नाही आहेत, गोपाळ मंत्री सहस्र संख्या भेद, गोपाळ मंत्राचे 1000 भेद आहेत. मात्र त्यातला एक भेद जो आहे तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणे. ते श्रीकृष्ण चक्रवर्तींना ते माहित आहे किंवा रुक्मिणीला माहित आहे, या व्यतिरिक्त कोणालाही माहित नाही. हा चर्चा संवाद उपाध्यबास दरवाजाच्या आड बसून ऐकत आहेत आणि तो ऐकत असताना उपाध्यवासांना बोध झाला, प्रतीती आली की ज्या अर्थी एक भेद जो आहे 1000 मंत्रातला तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणती का रुक्मिणी देवी जाणे, मग यांना कसं काय माहिती, स्वामींना कसं काय माहित झाला. यावरून श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसावी, अशा प्रकारची प्रतीती उपाध्यभासांना आली. अशा प्रकारे बोध होत असतो. ज्या वेळेला एखाद्या अधिकरण निरूपण करत असतात, अन्यव्यावरती पण निरूपण करत असतात, हे निरूपण चालू असताना श्रोता काय करत असतो, लक्षपूर्वक श्रवण करत असतो आणि श्रवण करत असताना त्यांच्या निरूपणातला एक एक मुद्दा जो आहे तो त्या श्रोत्याच्या अंतःकरणाला उमटतो, पटतो आणि मग तो काय म्हणतो, हो बरोबर आहे, बरोबर आहे, हे जे सांगतात ते योग्य आहे, असा त्याच्या मनाची भूमिका झाली की लगेच परमेश्वर काय करतात, बोधशक्तीचं संक्रमण करतात आणि बोध होऊन जातो. मग आपल्याला कोणाच्या मुखाने बोध झाला हे सांगता आलं पाहिजे किंवा माहीत असेल तर त्या नामधारकाच्या वासनिकाच्या भेटीला जाताना त्याची भक्ती कशी आहे, त्याचा त्याग कसा आहे, याच्या गोष्टी कराव्या. आणि भिक्षुकाच्या भेटीला जाताना त्यांचा त्याग, त्यांचं तप हे आठवत जावं. अशा प्रकारे हे एकूण स्थान प्रसाद वासनिक भिक्षू या चतुर्विध साधनाची भिन्न भिन्न प्रकारची अशी ही वंदन पद्धती आहे आणि अशा प्रकारची वंदन पद्धती तुम्हाला इतर
कुठल्याही उपासना मार्गामध्ये तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून हा परमेश्वराचा जो मार्ग आहे हा ज्ञान मार्ग आहे, प्रतीती मार्ग आहे, अनुभवजन्य आहे. फक्त त्या पद्धतीने त्या त्या विधीप्रमाणे जर ते आचरलं गेलं तर त्याची प्रचिती येते, त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून ही वंदन पद्धती जी आहे ही वंदन पद्धती लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण आचार करण्याचा प्रयत्न करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.